नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज मी बनवणार रव्याची पोळी। तर इथे ना मी जाडा रवा घेतला आहे, 2 कप एवढा जाडा रवा घेतलेला आहे। कढईमध्ये आपल्याला त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं। त्याच्यामध्ये तूप पण टाकले, तूप टाकून व्यवस्थित भाजायचं आहे। तूप टाकून भाजलं ना त्याचा खमंग असं वास येतो, त्यासाठी तूप टाकून भाजायचं आहे। तर बघा इथं रवा भाजून झालेला आहे। आपल्याला आता साईडला ना गुळाचा पाक बनवायला ठेवायचा आहे। तर मी आहे ना अर्धा किलो म्हणजे 2 कप रवा होता ना, तर 1 आणि अर्धा कप असा गूळ घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकून उकळायचं नाही आहे। अर्धा कप एवढं पाणी टाकलेलं आहे, गूळ भिजेल एवढा, आणि मस्त असं पाक बनवून घेतलेला आहे। आणि त्याच रव्यामध्ये आपल्याला मीठ आणि थोडीशी जायफळची पूड टाकायची आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाक टाकायचा आहे। पाक टाकून आपल्याला ते मुरायला ठेवायचे व्यवस्थित मिक्स करून। तर बघा एक थोडा वेळ मी असं मुरायला ठेवलं होतं, तर मस्त असं घट्ट झालेलं आहे। तर आता त्याला एका प्लेटात काढून ठेवायचं आहे आणि थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे। आता इथं मी आहे ना पोळ्या बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहे। तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आता इथं मीठ टाकून आता पीठ मळून घेणार आहे व्यवस्थित असं। तर खूप छान अशा पोळ्या होतात रव्याच्या। तर हमेशा आपण पुरणपोळी हे ते बनवतोच, पण कधीतरी अशी रव्याची पोळी खूप छान लागते। तुम्ही नक्की बघा बनवून। तर ह्याच्या आहे ना आपण आहे ना तेलच्या पण बनवू शकतो, असंच सारण बनवून तेलच्या पण मस्त लागतात। मी तेलच्याची रेसिपी दाखवलेली आहे पहिलं, तर तुम्ही पण नक्की बघा माझ्या चॅनलवर जाऊन, मी तेलच्याची रेसिपी दाखवलेली आहे। तर इथं पीठ मळून झालेले आहे। तर बघा मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला पिठाला थोडा वेळ मुरत ठेवायचं आहे। थोड्या वेळाने मी बनवायला घेतलेलं आहे। तर बघा इथं मस्त असं बनवते। आता बघा गोळे बनवून घेणार आहे। जसं आपण पुरणपोळीचा गोळा कसा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। असं वाटीचा आकार द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे असं रव्याचं सारण भरायचं आहे। तर बघा मस्त। तर मी आहे ना हे ना असंच पण खाऊ शकता तुम्ही, पण हे चिकनचा रस्सासोबत आहे ना एक नंबर लागतं, खूप टेस्टी लागते ही पोळी। तुम्ही कधीतरी नक्की ट्राय करून बघा। आमच्या साईडला हे बनवलं जातं, हे मस्तच असं होतं। तर बघा इथं असं सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहे मी। खूप छान असं झालेलं आहे बघा। तर मैत्रिणींनो, माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी। रव्याची म्हणजे रव्याची पोळी मस्तच असं झालेलं आहे बघा। तर चला तर मग या तुम्ही पण खायला। मस्त असं चिकनचा बेत आणि रव्याची पोळी बनवलेली। चला तर मग बाय।